अजित पवारांवरील कथित वक्तव्य भोवले. किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून तात्काळ हकलपट्टी. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून तात्काळ हकलपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, बारामतीमधील एका नगरसेवकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित नगरसेवकाने केलेले कथित वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. तटकरे यांनी किशोर मासाळ यांच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. ज्या अजित पवारांमुळे त्या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली, त्यांच्या पाठबळामुळेच ते बारामती नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक झाले. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी होती, असे तटकरे म्हणाले. या सर्व प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने किशोर मासाळ यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी स्पष्ट घोषणा तटकरे यांनी केली. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार आणि रुपाली पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच एका महिलेच्या तक्रारीवरून मासाळ यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच किशोर मासाळ यांनी हा विषय वैयक्तिक असल्याचे सांगत राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर पक्ष नेतृत्वाने थेट हकालपट्टीची कारवाई करत कठोर भूमिका घेतल्याने बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विकृत बंदोबस्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे. या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले. त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं. दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं. त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मला समजलं आता मला हकलपट्टी केली म्हणून. पण हकलपट्टी का केली हे काल मी प्रेस घेऊनच विचारलं होतं. पण बहुतेक कोणाला सांगायचं नव्हतं. रिंग झाली होती. म्हणजे तुम्हाला सोपं उदाहरण द्यायचं झालं ना, आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतात शिक्षा फिक्स आहे आणि फाशी मला, हे अगोदरच ठरलं होतं. हे पूर्ण प्लॅन्ड होतं आणि ते रेकॉर्डिंग माझं नाही आणि ते तुमच्याकडे आलं कसं, कोणी दिलं, याची चौकशी करण्याची मागणी आणि मला ब्लॅकमेल होतंय. यासाठी मी बारामतीच्या DYSPकडे 22 ते 25 तारखेच्या दरम्यान एक पत्र दिलं होतं. त्याचा काही त्यावर चौकशी झाली नाही. नंतर माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला आणि परत ती ऑडिओ क्लिप अगोदरच मला सांगितलं होतं, तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू आणि हे सगळं झालं. प्री प्लॅन्ड आहे, हे अपेक्षित आहे, काय नाही, ह्याच्यात काही वेगळं नाही. एखाद्या वेळेस सरबेर जर झालं ना, आपण अडचणीत चाललोय म्हणलं ना, तर आपण कुठंही म्हणजे जिकडे दिशा दिसेल ना, थोडक्यात विहिरीत पडल्यावरती आपण धडपडायला लागलो ना, तर इरोळ्याला सुद्धा आपण पकडतो त्याच्या शेपटाला, नाही का, जीव वाचवण्यासाठी, फांदी हातात आली म्हणून. अशा प्रकारे सगळी रिंग करून मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली आणि ती क्लिप माझीच आहे का, आणि ती क्लिप कुणी वाजवाय दिली आणि का माझ्यावरती त्याचा आरोप लावला गेला, याचा शोध होईपर्यंत ती क्लिप माझी नाही आणि मी त्याचा इन्कारच करतोय. 1 सेकंदाच्या क्लिपवर कसं समजणार? तुम्ही कसं ठरवलं मीच आहे तो म्हणून? डायरेक्ट सांगितलं याला फाशी द्या आणि गुन्हा माझा. मला अहो, कोर्ट सुद्धा साहेब 2-4 सुनावण्या घेतं मग फाशी देतं ना. इथं सुनावणीच झाली नाही माझी. सुनेत्रा वहिनीला म्हणजे पत्रकार परिषदे घेतले ना, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, त्यांचा ज्यावेळेस निरोप आलता ना मला, त्यावेळेस मी म्हणलं होतं, आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर माझी काय भूमिका मांडायची आहे, मी काय केलंय विचारायचंय, तुम्हाला कुणी काय ऐकवलंय ते मला सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी त्यांची वेळ मागितली होती. त्यांनी मला म्हणजे या लोकांनी मला रिंग केल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. अहो, सुनावणी न झाली, निकाल दिला, ह्याला योग्य काय, योग्य तुम्हीच ठरवा ना साहेब. मी जर सांगतोय मला गुन्हा काय, मी विचारतोय प्रेस घेऊन, मी काल प्रेस घेऊन विचारली, मला फाशी घ्यायला लावताय ना, तर मी फाशी घेतो, पण माझा गुन्हा तर सांगा. प्रेस घेतल्यावर सुद्धा गुन्हा सांगाय कोणी आलं नाही, डायरेक्ट आज हकलपट्टी केली. मी काल प्रेसमध्ये सांगितलं, मी फावं तर तुमचा राजीनामा देतो, मला वेळ द्या. मी उद्याच्याला अन्नत्याग म्हणजे 9 तारखेला अन्नत्याग करून तिथं आत्मक्लेश करणार आहे अपघाताच्या इथं. तर त्या आशयाचं पत्र आज सकाळी मी
ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI यांना दिलं. तर त्यांनी मला स्पष्ट नकार दिला आणि मज्जाव केला. तुमच्या जीवितास धोका आहे. आता मला सीरियस मी जी 22 तारखेला म्हणलोय ना, की माझ्या जीवाला धोका आहे. पोलिसांना आत्ताशीच समजलं बहुतेक आज. माझ्या जीवाला धोका आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला तिथं जाता येणार नाही. अन्याय चालू आहे. रिंग केलेली आहे. याचा निकाल फायनल आहे. त्यामुळं केसच चालली नाही साहेब. डायरेक्ट ड्राफ्ट म्हणजे हुकुमशाही आली. हुकुमशाही आली. डायरेक्ट आदेश. डायरेक्ट आदेश. माझं राजकारण संपवण्यासाठी हा प्री-प्लॅन्ड प्लॅन आहे आणि माझं राजकारण संपवू पाहणारी एक टोळी सक्रिय आहे. दादा असताना ती एकटी लढत होती. आता त्यांनी टोळी केलेली आहे माझ्या भोवती आणि रिंग केली आणि त्या रिंगेतून मला बाहेर निघून द्यायचं नाही. का तर माझं राजकारण संपवावं. बिनविरोध नगरसेवक मी 21 नोव्हेंबर 2025 ला झालो ना, त्या दिवशीपासून आजपर्यंत माझ्यावरती इतके अनेक भयानक प्रसंग आले, माझ्या कुटुंबावरती आले आणि वेगवेगळी बदनामी करत सुटल्या तो. यांना कोणी सांगितलं? कशाची गोष्टी? वाटेल ती जीभ येतात, बोलतात, कमरेच्या खाली शिव्या देतात. अतिशय घाणेरड्या आणि मी काल प्रेसमध्ये सगळ्या कमेंट्स दाखवल्या. याच्या पाठीमागं कोण आहे? ही माझा फोन ट्रॅप कुणी केला आणि त्यातलं रेकॉर्डिंग बाहेर कसे गेले याचा तपास घेणार का मलाच गुंतवणार? मी राजीनामा दिला की संपला का तुमचा विषय? राजीनामाच पाहिजे होता मग कोणाचाच शोध लागणार नाही. राजीनामा मी देणार. हे बाहेर आलं कसं? माझं मत मांडायला मला व्यासपीठ आहे का? जर मला व्यासपीठ नसेल तर मी 18 वर्ष संघर्ष केलाय. मी स्वतःचं व्यासपीठ स्वतः निर्माण केलंय. मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. 2018 ला मला अजितदादांनी मी 16च्या नगरपालिकेला 23 मतांनी पडल्यानंतर मला दादांनी जबाबदारीने पक्षात घेतलं. राज्याचं उपाध्यक्ष केलं. मी महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलनं केली आणि त्याचं फलित म्हणून मला आत्ता पहिल्यांदा काही मिळलं असेल. या मलिदा गँगवाल्यांना आज ठासून सांगतो, कोणाच्या 1 रुपयात मिंदा नाही. तुम्ही खाल्ला असेल म्हणजे काय झालं, चोर तो चोर न वर शिरजोर. मलिदा गँगवाली टोळीच मला मलिदा गँग म्हणती. अरे तेवढं जर नशिबात असतं ना माझ्या मलिदा गँग, तर मग मी काय केलं असतं ते बघा. मी मलिदा गँग मधला नाही. मलिदा गँगवाल्यांनी अजून म्हणजे ते हात पुसायचे राहिलेत त्यांचे खाल्लेले आणि त्या खरकाट्या हातानेच त्यांनी माझा गेम केला. जे सहकारी मित्र जे आहेत काही, ते मला अडून अडून गोळ्या मारत होते काल. वेगवेगळ्या फेक अकाउंटवरून माझा राजीनामा मागत होते आणि टेम्पो तयार करत होते. आज फक्त उघडपणे गेले. अहो ते बी गेले नसते. त्यांना माहिती आहे किशोर कसा आहे. किशोरचा संघर्ष त्यांनी बघितलाय. किशोरची चळवळ बघितली. त्यांना प्रेशर करून बोलावण्यात आलं. एका जागेवरती सह्या घेतल्या आणि ते ठीक आहे, घेतल्या सह्या. मी म्हणतोय की हे राजीनाम्यासाठीच चाललंय ना. त्यांच्यावर देखील दबाव आहे असं तुमचं अहो माणसाची इतकी कुचंबना, ती नगरपालिकेतला आमचा ग्रुप आहे. साहेब त्याच्यावरती नगरसेवक झालो ना आम्ही. आजपर्यंत एक मीटिंग नाही. मीटिंग घ्या म्हणून लोकांना त्या ग्रुपवरती म्हणावं लागतं. शिवसाहेब मीटिंग घ्या की. नगराध्यक्ष साहेब मीटिंग घ्या की. अजून मीटिंग नाही हो साहेब. त्यामुळे ऐका, सगळेच अस्वस्थ आहे. सिस्टीम अस्वस्थ आहे. मी सांगतो एक बदनाम गलीचा मला फक्त आता प्रमुख केलाय. त्या बदनाम गलीत एकटा राहायला पाठवले ना, एक करून अख्खं शहर त्या बदनाम गलीत येईल आणि एका दिवशी त्या शहराचा नगराध्यक्ष मी होईल. काल प्रेसमध्येच सांगितलं याच्या मागे कोण आहे, काय, कसं आहे, हे सगळं विथ प्रूफ मी आपल्याला देणार आहे. आता रोजच आपली भेट होणार आहे. आज फक्त तुम्ही त्या हकालपट्टीबाबत आलाय. ह्या हकालपट्टी अपेक्षितच होती. अपेक्षित होती ना. अहो काय गुन्हा? तुम्ही सांगा बरं कोणाची ऑडिओ क्लिप ती? सांगा. कसं ठरवाल तुम्ही ऑडिओ क्लिप? काय असते माहितीये का? जर निकाल फिक्स असेल का नाही, तिथं वकील देऊन काम होत नसतं. वकिलाचा ना कोणाचा घास, मला फाशीची सजा. किशोर मासाळांचा प्रवेश घ्यायला आत्ताच जी अर्ध कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे ना, त्या हल्ला बोलला धाराशिवला दादांनी माझा प्रवेश केला ना, तिथं होते तटकरे साहेब आणि आज त्याच तटकरे साहेबांनी माझी हकालपट्टी केली. माझं राजकारण संपवायसाठी चाललेला गेम आहे. माझं राजकारण संपणार नाही. मी राजकीय भूमिका घेणार आणि ठासून घेणार. मी कोण्या घडवलेला किंवा कोणाच्या आशीर्वादानं घडलेला कार्यकर्ता नाही. मी चळवळीच्या मुशीतनं तयार झालोय. संघर्ष केलाय. गेल्या निवडणुकीला मी 23 मतांनी पडलोय. आता मी बिनविरोध झालोय. माझी लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या लोकांच्या सह्या ना 6500 लोकांच्या सह्या ना, घ्या राजीनामा. लोक माझी 20 लिटर दूध आज माझ्या घरचं गेले. काल 20 लिटर दूध चहा पाण्याला गेले. राजीनामा द्यायची गरज नाही म्हणले. तुम्हाला ट्रॅप केलं जातंय, तुम्हाला अडकवलं जातंय. ती लोक धडाधडा आता तुम्ही माझ्या प्रभागात जाऊन विचारा. ट्रॅप कुणी केलाय म्हणा. धडाधडा नावं घेतात माणसं. हाय, हाय, हाय. मी सांगितलं ना तुम्हाला. अहो मला ऐका ना, नशीब माझं चांगलं साहेब. मी
मला येरवड्यालाच पाठवायचा प्लॅन होता आणि तिकडून येस तर माझा राजीनामा घेऊन खेळ खालास. थोडा लोकांचा अभ्यास कमी आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.